शिंदे लातूरकर आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप व NMS या विषयातील झूम क्लास पाहूया. हा झूम क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. जर तुम्हाला या झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहे, परंतु हे झूम क्लास तुम्हाला यूट्यूबमध्ये मोफत पाहायला मिळणार आहेत. तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील, अडीअडचणी असतील तर त्या तुम्हाला झूम क्लासमध्ये विचारता येतात. तुम्हाला झूम क्लासमध्ये जाहिरातीसुद्धा दिसत नाहीत. तुम्हाला होमवर्कसुद्धा दिला जातो, तुमचा होमवर्क तपासला जातो, तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यामुळं जे विद्यार्थी झूम क्लाससाठी, झूम मीटिंगसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुमच्या आईवडिलांना कॉल करायला सांगा व झूम मीटिंगला लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला तर पाहूया आजचा क्लास. आज काय शिकवले क्लासमध्ये ते पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करूया नवीन घटक 8वी स्कॉलरशिप व NMS या परीक्षेमधला नवीन घटक, तो म्हणजे दशांश अपूर्णांक व व्यवहार्य अपूर्णांक. विद्यार्थी मित्रांनो, या घटकाअंतर्गत आपण जे काही प्रश्न सोडवणार आहोत ते प्रश्न नवनीत स्वाध्याय 9.1 व 9.2 यामधले प्रश्न असणार आहेत. जर तुमच्याकडे 8वी शिष्यवृत्तीचं 8वी स्कॉलरशिपचं नवनीतचं पुस्तक असेल तर त्यामध्ये पान नंबर 251 वरचे हे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली प्रश्नाकडे आपण सुरू करूया. आपले प्रश्न घ्यायला सुरू करूया आपण डायरेक्टली. हा, दशांशापूर्णांकाला जे कन्सेप्ट आहेत दशांशापूर्णांकाच्या तुम्ही शिकत आलेले आहेत, 5वी 6वी पासून शिकत आलेला आहात, बरोबर आहे. हे काही तुम्हाला जास्त काही नवीन नाहीये. ओके. हा कन्सेप्ट काही नवीन नाहीये. तर आपण जसे जसे हे येणार आहेत, गणित येणार आहेत, त्या त्या पद्धतीने आपण त्या पुढल्या कन्सेप्ट काय करणार आहोत, शिकत जाणार आहोत. ठीक आहे. आता पहिला प्रश्न 9.1 मला पहिला प्रश्न 9.1 मला पहिला प्रश्न काय दिले की 41 पॉईंट, पहिला प्रश्न काय दिलेला आहे 41.0812 यामधून कोणती संख्या वजा करावी, यावर कोणती संख्या वजा करावी ती संख्या माहित आहे का? माहित नाही. म्हणून एक्स म्हणलं. केली असता बेरीज काय मिळणार आहे, काय म्हणजे उत्तर काय मिळणार आहे 32.487 मिळणार आहे. ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं तर मोठ्या संख्येतून आलेलं उत्तर वजा करायचं. मोठ्या संख्येतून आलेलं उत्तर वजा करायचं म्हणजे ती वजा करणारी आपल्याला संख्या मिळून जाईल. कळतंय का? म्हणजे 41.082 012 सॉरी 41.812 41.810 वजा 32.487 बरोबर एक्स. ओके. आता वजाबाकी करा. आता इथं दशांश अपूर्णांक कसे आहेत, वेगळे आहेत. पहिल्या संख्येमध्ये चार अंकानंतर दशांश आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 3 अंकानंतर दशांश आहे, बरोबर आहे. म्हणून मी उभी उभी वजाबाकी करतोय. 41.0812 वजा 32.487. ओके. पॉईंटच्या खाली दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश अपूर्णांक आला पाहिजे. हा, दशांश अपूर्णांकाच्या खाली काय आला पाहिजे, दशांश अपूर्णांक आला पाहिजे, बरोबर आहे. हा, आता याची वजाबाकी करा. 2 म्हणून काहीच नाही म्हणजे काय असणार आहे, इथं शून्य असणार आहे. काहीच नाही म्हणजे काय असतं, शून्य असतं. 2 म्हणून शून्य गेली, 2 राहिले. 73.5682. हा, आपण सोडूया. 41.0812 वजा 32.487 शून्य. 11 मधून 7 गेले, 4 राहिले. 4 राहतात. हा, 2 म्हणून 0 गेले, 2 राहिले. ओके. इथं हातच्या वापस गेला 7. 17 म्हणून 8 गेले, 17 म्हणून 8 गेले, 9 राहिले. वापसला 9 हातच्या गेला, 9 म्हणून 4 गेले, 5 राहिले. बरोबर आहे का? हो सर. हा, पॉइंटला पॉइंट. हा, आणि 11 मधून 2 इथं हातच्या वापस दिला, इथं 10 झाले.
ते शून्य झाले, ह्याच्या वापस दिल्यामुळं 10 मधून 2 गेले, 8 राहिले. इथं ह्याच्या वापस गेला, 3 झाले, 3 मधून 3 गेले, शून्य राहिले. 8.5942 काय राहिलं? 8.5942 हे आपलं उत्तर आहे. ओके, समजतंय? हो सर. हा, हो सर. हो सर. ठीक आहे. मान हलवा त्यापेक्षा, हो सर म्हणण्यापेक्षा सगळी मान हलवायच्या. हा, व्हिडिओ पाहतोय तुमची मी. हा, त्यामुळे व्हिडिओ ऑन ठेवा म्हणतो. एखाद्या समजलं नाही तर तुमच्या चेहऱ्यावर दिसतं मला, त्याला समजलं नाही म्हणून. त्यामुळे व्हिडिओ ऑन ठेवत चला. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न 9.1 स्वाध्याय मधला दुसरा प्रश्न मी स्क्रीनवर लिहितोय. ठीक आहे, दुसरा प्रश्न काय आहे? 135 गुणिले 122 बरोबर 16,04,70. तर 0.16470 भागिले 0.122 बरोबर किती? आता बघा, हे आपल्याला काय दिले? जर म्हणून दिले. जर बरोबर म्हणून 135 गुणिले 122 बरोबर 16,470 असं दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, याचा अर्थ काय रे? 135 ला 135 ठेवलं. जर मी 16,470 ला 122 भागाकारात घेतलं तर उत्तर काय येतं रे? 135 येते. म्हणजे 16,470 ला 122 भागलं उत्तर काय येतं? 135 उत्तर येत असतं. ठीक आहे, पण ते दशांश अपूर्णांकात दिले, तेच आपल्याला सोडवायचं आहे. 0.16470 भागिले 0.122. ठीक आहे, आता मी याला घातांकी स्वरूपात लिहितोय. कारण घातांकी स्वरूपात का लिहितोय? कारण घातांकी स्वरूपाची एकदा सराव झाला की सोपं जातं. हा, काही जण वरी वरी 5 शून्य आहेत, खाली 3 शून्य आहेत, वरचे 5 शून्य म्हणून 3 शून्य वजा करा, अशा काही ट्रिक्स काही जणांना येत असतात. पण त्यापेक्षा घातांकी स्वरूपात शिकून घ्या, तुम्हाला सोपं जातं. ठीक आहे, आता मी काही लिहिणार तर 16,4,7,0 ला 0 लिहिलं. आता किती अंकानंतर, सॉरी, किती अंकानंतर दशांश होता इथं? 1 2 3 4 5, म्हणून मी तर 10चा वजा 5वा घात लिहिणार. हे कळतंय का? माना हलवा कळत असेल तर. हा, 10चा वजा 5वा घात कसं लिहिलं? धनश्री कळाले का? धनश्री चांडे. हा, आता बघा 0.122 ला मी काय लिहितोय? 122 ला 122 लिहितोय. किती अंकानंतर दशांश आहे? 3 अंकानंतर दशांश आहे, म्हणून गुणिले 10चा वजा 3रा घात लिहितोय. ठीक आहे, बरोबर आहे. आता बघा 16,470 भागिले 122 याचं उत्तर काय दिले तुम्हाला? 135 दिले. दिले का? दिले का नाही? हा, याचं उत्तर 135 दिले. मग याच्या जागी 135 लिहिलं तर इकडे राहिलं काय? इकडे 10चा वजा 5वा घात भागिले 10चा वजा 3रा घात. त्यावेळेस घातांकाचा भागाकार असेल त्यावेळेस घातांकाची काय होते रे? वजाबाकी. वजाबाकी होते. मला बाजूला सेपरेटली वजाबाकी करतोय. 10चा वजा 5वा घात वजा, हा, 10चा वजा 3रा घात वजाबाकी करतो बाजूला सेपरेट म्हणून. ओके, 10चा वजा 5वा घात, हे वजा आणि कंसात वजा आहे. वजा वजा काय होणार? अधिक होणार. वजा 5वा घात अधिक 3रा घात होणार. बरोबर आहे, समजते ना? हा, तर 10चा वजा 5 अधिक 3 म्हणजे काय येणार? वजा 2 येणार. ओके, मग इकडे लिहू तर मी 135 गुणिले 10चा वजा 2रा घात. 10चा वजा 2रा घात याचा अर्थ काय होतो रे? तर 2 अंकानंतर दशांश द्यायचा. हा, उजव्या बाजूने 2 अंकानंतर दशांश द्यायचा. 1.35 हे आपलं फायनल उत्तर आहे. हे घातांकीचा एकदा सराव करा, तुम्हाला खूप फास्ट येईल. तोंडी पण येतं मग घातांकाचं. एकदा घातांकित स्वरूपात सराव केला ना तुम्हाला तोंडी सुद्धा मिळतं पुन्हा. ठीक आहे, हा, समजले सगळ्यांना हा प्रश्न? हो सर. हो सर. हा, ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सर 2 हा, मिनिट लिहितोय. बर. सर, इथं घातांकित स्वरूपात लिहिण्यापेक्षा तर दशांश पूर्णांकाची वजाबाकी केली तरी उत्तर घातांकी लिहिता येतं ना? स्वरूपातले आपल्याला घातांक टॉपिक पण शिकायचं आहे. घातांकी स्वरूपाची सवय लावा. ठीक आहे, हा. हा, घातांकीत काही लय वेळ लागत नाही. इथं फक्त तुम्हाला समजायसाठी मला जास्त वेळ लागतो. मी पण तोडी करतो घातांकी स्वरूपात. वरी 5 घातांक, खाली 3 घातांक, 5 मधून 3 गेली 2 वजा 2, तोडी करतो मी पण. तोंडी येतं करता, पण एकदा सवय करा घातांकी स्वरूपाची. ठीक आहे, हा, घातांकी स्वरूपात पण तोडी करता येतं. हा,
घातांक टॉपिक शिकायचं आहे आपल्याला पुढं, त्यामुळे लागणार आहे हे. ओके. हा, पुढे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आणि ही घातांकी स्वरूपात सुद्धा तोंडी करता येतं एकदा सराव झाला की. ओके. हा, पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न, नवनीत स्वाध्याय 9.1 मधला तिसरा प्रश्न आहे हा. प्रश्न स्क्रीनवर घेतोय. 1550. हा, 15 लाख भागिले 0.0000000 बरोबर 3 बरोबर यम. तर यम ची किंमत किती? ठीक आहे. आता हा प्रश्न सुद्धा घातांकित स्वरूपात लिहून सोडवायचा आहे. हा प्रश्न सुद्धा काय करायचा आहे? घातांकित स्वरूपात लिहून सोडवायचा आहे. ठीक आहे. आता बघा 15ला पॉईंट आहे का रेवरच्या संख्येमध्ये? ही जी 15 लाख संख्या इथं पॉईंट आहे का रेवरच्या संख्येमध्ये? नाहीये. आता घातांकी स्वरूपात घेताना मग ते वजा घ्यावं लागेल का धन घ्यावं लागेल? धन घ्यावं लागेल. दशांश नाही घ्यायचे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. किती शून्य आहेत रे 15च्या समोर? 1 1 2 3 4 5. 10चा 5वा घात. धन 5वा घात, कारण दशांश नाही म्हणून धन. ठीक आहे, समजतंय? खाली 3ला 3च्या डाव्या बाजूला किती शून्य आहेत? 1 2 किंवा किती अंकानंतर दशांश आहे असं मोजा. खाली किती अंकानंतर दशांश आहे? 1 2 3 4 5 6 अंकानंतर दशांश, म्हणून 3 गुणिले 10चा वजा 6वा घात. ओके. आता बघा 3 5 15, 5ला 5. हा, घातांकाची काय झाली? वजाबाकी होणार. 5 5 वजा 5 वजा वजा 6 बरोबर आहे. 5 वजा वजा 6 वजा वजा काय होणार सांगा? अधिक. अधिक 5 अधिक 6. 5 बरोबर 5 अधिक 6 किती? 11. हेच उत्तर आहे. पर्यायामध्ये असंच उत्तर आहे. 5 गुणिले 10 11 वागा. पर्याय क्रमांक 4 लिहून घ्या. समजते ना सगळ्यांना? श्रीराज, काल नव्हता तू गैरहजर होता श्रीराज काल? हो सर. काल आता आज यश गैरहजर आहे. काल यश आला होता. असं काय करताय तुम्ही? तुला मार खावा लागेल बघा शाळेत आल्यावर पुन्हा. यशला फोन करून सांग गैरहजर राहायचं नाही. कुठे गावाला गेलं तर गावाहून जॉईन व्हायचं. ठीक आहे. हो सर. हा, स्वराली आता उशिरा जॉईन झाली. स्वराली गायकवाड. आपल्याला राज्यात पहिले यायचे, लक्षात ठेवायचे. आपला हा जो क्लास चालू आहे तो राज्यात पहिले येण्यासाठी चालू आहे श्रीराज. काय? हो सर. हा, राज्यात तिसऱ्यावर समाधान राहायचं नाही 5वी सारखं आता. हा, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 4था प्रश्न. चला, 3.0 अधिक 4.0 0.4 अधिक 0.56 गुणिले 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5 बरोबर किती? सोपा प्रश्न आहे. सोपा आहे का? बेरीज करा वरच्याची बेरीज करा. 6ला 6, 5 आणि 4 9 आणि 3ला 3, 3.96 बेरीज येते वर्षाची. बरोबर आहे का बेरीज? हो सर. खालच्या दोन करा. 22 पंचे 110, 22 पंचे 110, 0.3 गुणिले 0. काय येतं? 0.03 येतं. ठीक आहे. त्यांचा गुणाकार करा परत. 3.96 गुणिले 110 गुणिले 0.3, यांचा गुणाकार करा. 11 त्रिक 33. इथे 110चं 1 0 म्हणून 1 0 दिलं. किती अंकानंतर दशांश होता? 2 अंकानंतर दशांश म्हणून 3.30 आलं. ठीक आहे. 3.96 भागिले 3.30. आता खाली सुद्धा 2 अंकानंतर दशांश आहे म्हणून कॅन्सल झालं. वरी सुद्धा 2 अंकानंतर दशांश म्हणून दशांश पुन्हा कॅन्सल झाली. समजते?
वरी आणि खाली समान अंतरावर जर दशांश अपूर्णांक असतील तर ते कॅन्सल होतात. ओके, खालचा गुणाकार बरोबर आहे ना आपला? खालचा गुणाकार बरोबर चुकला नाही ना? हा, आता बघा बरोबर आहे 396 सर. नाही चुकला ना? हा, 396 भागिले 330 याला आता काय करायचं? संक्षिप्त रूप द्या, शॉर्ट फॉर्म करायचा. कोणत्या संख्येने भाग देईल बघा? 2. 3 जाईल का मोठ्यात सर, मोठ्यात? 3 घालूया. 13 त्रिक 39, 3 दुनी 6, 110, 132 110. 22 भाग देईल का? 22 22 सख किती? 132. हा, 22 सख 132, 22 पंच 110. उत्तर काय आलं? 6/5. पर्याय क्रमांक 4. समजलं हे उदाहरण कसं सोडवायचं? हो, स्वराली समजले. स्वराली काल गैरहजर होती तू, स्वराली गायकवाड. हो सर. झोपेतून उठली नव्हती काय? तसं गैरहजर राहू नका बरं का. हा, ठीक आहे. दहिवरीतल्या तर मुलांचं तर काही खरं नाही, त्याला मी काही तिथं घरी येऊन मार देईन मग. हा, दादाला विचारायचं मार्क कसं असते शिंदे सरांचा. दादाला माहित आहे काय, तुला माहित नसलं तरी. आमच्या शाळेत मारावंच लागतं, मारल्याशिवाय आमच्या शाळेत चालत नाही. बरोबर आहे का नाही श्रीराज? हो सर. हा, मग तुला सुद्धा मार खावा लागेल, मग तुला पण सोडणार नाही अभ्यास नाही केला तर. हा, चला पुढच्या प्रश्नाकडे पण जाऊया. 5वा प्रश्न. पाचवा प्रश्न. 2.43 0.9 अधिक 1.6 भागिले 0.0 बरोबर किती? ठीक आहे, आता काय करायचंय? फक्त दशांश अपूर्णांक ऍडजस्ट करायचे आपल्याला. ठीक आहे, 243 भागिले 9 बघा, 10चा वजा दुसरा घात, 10चा वजा पहिला घात अधिक 16, 10चा वजा पहिला घात, 4 गुणिले 10चा वजा दुसरा घात. आता हे समजलं असेल, हे तर समजले स्टेप. हो सर. हा, आता भागा 9 न 243 ला भागा. 9 न 243 ला भाग जातो का? हो सर. 9 1 9, 9 दुनी 18, उरले 6, 9 7 63, 27. आता हे घातांकी स्वरूप संख्यात मी तोंडी सोडवतो, तोंडी. 10चा वजा दुसरा घात वजा 10चा वजा 1 वा घात काय येते? 10चा वजा 1 राहत आहे. नाही काय आलं तोंडी? बघा, 10चा वजा दुसरा वजा 10चा वजा 1 वा घात, 10चा वजा दुसरा वजा वजा अधिक 10चा 1 वा घात, म्हणजे वजा 2 अधिक 1 वजा 1 येतं. ठीक आहे, अधिक 4 चौक 16, घातांकीत संख्या सोडवा, सोडून दाखवतो. 10चा वजा 1 वा घात वजा 10चा वजा दुसरा घात. ठीक आहे, घातांकाची काय होते? वजाबाकी होते भागाकार असलं की. 10चा वजा 1 वजा वजा अधिक 2, 2 म्हणून वजा 1 गेली काय राहते? 10चा 1 वा घात राहतो, म्हणजे गुणिले 10 राहतं. 10चा 1 वा घात म्हणजे काय असतं रे? गुणिले 10 असतं. ठीक आहे, 27 गुणिले 10चा 1 वा घात म्हणजे काय असतं? 2.7. 4 गुणिले 10चा 1 ला म्हणजे 40. यांची बेरीज करा, यांची बेरीज करा, बेरीज येते 42.7. हे आपलं उत्तर आहे. ओके, समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न, 19 स्वाध्याय 9.1 मधला.
आज आपल्याला 9.1 आणि 9.2 दोन्ही संपवायचे बरं का. जरी मीटिंग संपली तर लगेच जॉईन व्हा बरं का. 9.1 व 9.2 हे दोन्ही स्वाध्याय आज संपवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न स्वाध्याय 9.1 मधला. 0.036 भागिले 0.6 वजा 2.35 भागिले 0.05 गुणिले 1/6 बरोबर किती? ठीक आहे. आता घातांक मी तोंडी सोडवू का? आता घातांक अजून लिहून दाखवू? तर आम्ही सोडवतो. तोंडी पण सोडवतो, लिहून पण दाखवतो. हा, आता आधी तोंडी सोडवतो. आता बघा, 6 ने 36 ला भाग जातो का रे? जातो. 6 6 36. ठीक आहे. आता घातांक मी पकडले होते. घातांक वरी किती आहे रे? वरी 10चा वजा तिसरा घात होता. खाली किती होता रे? 10चा वजा 1 घात होता. वजा 10चा 1 घात. यांची काय करायची? वजाबाकी करायची. 10 आता मी ते लिहिली बघा. 10चा वजा 3 वजा 10चा वजा 1. वजा वजा काय होतं? अधिक होतं. म्हणजे काय येतं? 10चा वजा दुसरा घात येतो. बरोबर आहे. हा, 6 ने 36 भाग काय भाग करायला 6 आला आणि घातांक आला 10चा वजा दुसरा घात म्हणजे येतो 0.06. काय आले का तोंडी? लिहून दाखवू स्टेप बाय स्टेप. नको नको हा, नको. आता बघा दुसऱ्या गुणाकारामध्ये अंशामध्ये 2 अंकानंतर दशांश आहे, छेदामध्ये 2 अंकानंतर दशांश आहे. समान अंकानंतर दशांश असेल तर ते दशांश कॅन्सल होऊन जातं. ठीक आहे. हा, आता 5 ने 235 ला भागायचे. 5 ने काय करायचे? 235 ला भागायचं आहे आपल्याला. ठीक आहे. 5 ने 235 ला भागा. 5 चोक 20 उरले 3. 5 ते 35 गुणिले 1/6. ठीक आहे. आता बघा, 6 ने ह्या 0.6 ला भागितलं काय येतं? 0.001 येतं. बरोबर आहे. 0.001 गुणिले 47 करायचे. उत्तर काय येतं? 47 1 47. 2 अंकांतर दशांश. उत्तर येतं 0.47. समजलंय का? कोणाला एकाला जरी समजलं तर सांगा, मी परत समजावून सांगतो. हा प्रश्न 2020 ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. सर तिथं दशांश पूर्णांकामध्ये 0.036 आहे आणि हा. खाली फक्त 0.6 आहे. मग त्याचा भागाकार कसा होणार? आधी काय केलं मी? दशांश अपूर्णांक बाजूला काढली. इकडे बघ, हे जे 0.36 याचं कसं केलंय? 0.036 आणि 0.6 यातून मी दशांश अपूर्णांक बाजूला काढली. काय काढली? 36 गुणिले 10चा वजा तिसरा घात. बरोबर आहे. 3 अंकांचा दशांश म्हणून 6 गुणिले 10चा 1वा घात. बरोबर आहे. इथपर्यंत समजले? हा, 6 ने 36 ला भागितलं. 6 6 36. 10चा वजा तिसरा घात. 10चा वजा 1 वर जो करतो अधिक होतो. 10चा वजा 3 अधिक 1 काय तर वजा 2 राहतं. म्हणून इथं 0.06 घेतलंय. हे इथं कोपऱ्यात सोडून दाखवले बघते मी. इथं कळलं नेहा? पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. हा प्रश्न 2020 ला विचारलेला आहे बघा. असे प्रश्न तुम्हाला सोडवता आले याचा तुम्ही स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देऊ शकता. असेच प्रश्न परीक्षेला येतात. ओके. निष्ठा वेळेवर जॉईन व्हायचं. निष्ठामुळे आणि काल गैरहजर होती तू परत. असं गैरहजर राहू नका. हा, भूमिका स्क्रीनशॉट घे. 30 मिनिट झालेत. येस सर. पुढच्या याच्याकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे. स्वाध्याय 9.2 सुरू केलाय आता बरं का आपण. स्वाध्याय 9.2. ओके. तर हे प्रश्न आम्ही परत सोडवायचे का? हो, परत सोडवायचं. प्रॅक्टिस मस्ट आहे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला ते सोपं जाणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस मस्ट आहे. प्रॅक्टिस मस्टच आहे. तुम्हाला करायच पाहिजे प्रॅक्टिस. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न स्वाध्याय 9.2. तर पहिला प्रश्न, 0.15 ही संख्या शतमानात कशी लिहाल? 0.15 ही संख्या शतमानात कशी लिहाल? सर शतमानात म्हणजे काय? शतमानात म्हणजे शेकडेवारीच्या स्वरूपात. पर्सेंटेज का सर? हा,
तर 15 100 लिहायचं का मग? हो. आता बघा, शतमान करत असताना पहिल्यांदा ह्या 0.15 या संख्येला आपल्या दोनच पर्याय निवडायचे बरं का या प्रश्नामध्ये. हा प्रश्न नवनीत स्वाध्याय 9.2 मधला पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्हाला दोन पर्याय निवडायचे. ठीक आहे. शतमानात संख्या लिहित असताना पहिल्यांदा या संख्येला 100 ने गुणायचं. किती गुणायचं? 100 ने गुणायचं. ठीक आहे. 0.15 या संख्येला 100 ने गुणलं काय तर 15 येतं. आता आपल्याला काय लिहायचंय? शतमान म्हणजे टक्केवारीत लिहायचंय. 15 ही संख्या टक्केवारीत कसं दाखवा? 15% दाखवणार. बरोबर आहे. 15.15 हा, किंवा ह्याला दुसऱ्या स्वरूपात कसं लिहिता येईल? 15/100. टक्के म्हणजे काय असतं रे? भागिले 100 असतं. टक्के म्हणजे काय असतं? भागिले 100 असतं. कळालंय तुम्हाला कसं सोडवायचं हे? हो. आपण जाऊया 9.2 स्वाध्यायामधल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. ठीक आहे. 0.6 कंसात 13.06 वजा 7.06 बरोबर 2p. तर p बरोबर किती? सोपं आहे. आधी वजाबाकी करून घ्यायची, मग त्याला 0.6 न गुणायचं, मग त्याला 2 न भागायचं. पीची किंमत मिळून जाईल. सोडवा. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा सोडवतानाचा. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. उत्तर आलं. बर, उत्तर सांगू नका. वेदिका व्हिडिओ ऑन ठेवा. स्वराली, आराध्या, शिवम, रुचा, संस्कृती, हर्षल. सर आमच्याकडे लाईट नाही त्यामुळे दिसत नाही, त्यामुळे मी अगं व्हिडिओ आता बंद. दिवस आलाय की 7 7:30 झालेत. आता नवीन नाही, टाकायला लाईटचा. रेंज कमी आहे त्यामुळे मग व्हिडिओ चालू केला आवाज येत नाही. बर. संस्कृती, मग रेंज चांगली असल्यावर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? वेदिका कधी व्हिडिओ ऑन ठेवते, कधी वापरून बसते. सोडवलं का वेदिका प्रश्न? हा, पुढे आपण जाऊया. आता बघा, खूप सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे. तर आलं उत्तर. हा, आलं असेल बऱ्याच उत्तर सांगू नका. फक्त माझं कुठं चुकत असेल तर सांगा. पहिल्यांदा काय करायचं? 0.6 0.6 कंसात 13.06 वजा 7.06 काय तर 0.6 मधून 0.6 गेली 0 येतात. 13 मधून 7 गेली किती राहतात? 6 राहतात. म्हणजे 6 येतं. ठीक आहे. बरोबर 2p. 0.6 गुणिले 6 काय तर 6 6 36. एका अंकात 3.6 येतं. बरोबर 2p. 3.6 भागिले 2 बरोबर p. उत्तर काय येतं? 3.6 2 भागिल्यावर 1.8 येतो. 1.8 बरोबर p. 1.8. सोपं आहे का अवघड आहे? 1.8. ते 2 0 नाही धरले तर चालतात. आणि हा 2 पॉईंट नाही तर चालतं. पॉईंटच्या पुढे 0 असेल तर त्या 0ला काही किंमत नसते. ठीक आहे. हा, पुढे आपण जाऊया. समजलं नाही. काय नाही समजलं? कुठे नाही समजलं सांगा. सर सायली गव्हाणे. हा, कुठे नाही समजलं? कोणती स्टेप नाही समजली? 9च्या स्टेपला सर 0.6. हे बघ, 13.06 मधून 7.06 वजा केलं, 6 राहिलं. ठीक आहे. हा, 6 गुणिले 0.6 केलं. काय येतो गुणाकार? 3.6 गुणाकार येतो. ओके. आणि त्या 3.6 ला इकडे 2 घेऊन भागाकार केले फक्त. कळाले आता? हो समजलं सर. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा. अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. म्हणजे आपल्या स्कॉलरशिप व्यवस्थाच नाही येत, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. 0.49 गुणिले 0.008 गुणिले 90 भागिले 0.0056 गुणिले 630. ठीक आहे. पहिल्यांदा मी दशांश अपूर्णांक घातांकाच्या स्वरूपात काढून टाकतो. ओके, बघा. 49 ला 49, 8 ला 8, 90 ला 90.
दशांश काढतोय 49 10चा वजा दुसरा घात. ठीक आहे. 0.008 यातला दशांश काढला 10चा वजा तिसरा घात. ओके. हा पुढे खाली 56ला 56, 630ला 630, 0.56चा दशांश काढला काय निघाला 10चा वजा तिसरा घात निघाला. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? माझ्यामध्ये सर म्हणजे त्याच्या शेवट घ्यायचं का का त्याच्या समोर घ्यायचं अंकाच्या समोर गुणिले करून? कुठेही घेतलं तरी चालतं. शेवट घेतलं तर चालतं, कुठे घेतलं तर चालतं. ठीक आहे. मी शेवट घेतले, ती बाजूला घेतलं, ते बाजूला घेतलं. आता बघा 10चा वजा 3 अंशात पण आहे, 10चा वजा 3 छेदात पण आहे. 10चा वजा 3 10चा वजा 3 कॅन्सल झालं. ओके बरोबर आहे. आता बघा 90 मध्ये 1 शून्य ती कॅन्सल, 630 वर 1 शून्य ती कॅन्सल. ओके. आता भागाकार करा. 8 1 8, 8 7 56, 7 1 7, 7 7 49, 7 1 7, 7 9 63. तर राहिले काय शिल्लक? वरी 9 आहे, 9 1 9, 9 1 9. राहिले काय फक्त 10चा वजा दुसरा घात शिल्लक राहिले, नुसतं 1 शिल्लक राहिले. 10चा वजा दुसरा घात म्हणजे काय असतं? 0.01. हे खूप सोपे असतात प्रश्न, फक्त अवघड वाटतात. समजले? सर आपण तिथं 0 पॉइंट ते कट का केले? कुठे? सुरुवातीला प्रश्नामध्ये 0.49 आहे, पण आन्सर मध्ये तुम्ही डायरेक्ट 49 लिहिलं, तसं का बरं? ते मी घातांकी स्वरूपात घेतलं ना, तर इकडे 10चा वजा दुसरा घात लिहिलं त्याच्याऐवजी मी. 0.49ला काय होतं? 2 अंकांचा दशांश होते, त्याच्याऐवजी मी काय लिहिलं? 10चा वजा दुसरा घात लिहिलं ना. ते गणितात होतं का 10चा वजा दुसरा घात? नव्हतं. किंवा 0.008च्या ऐवजी मी काय लिहिलं? 10चा वजा तिसरा घात लिहिलं. हा ते गणितात होतं का? नव्हतं. बरोबर का? ते बाजूला करून घेतलं का? तर आपल्या सोडवायला सोपं गेलं ना. दशांश आपण बाजूला काढले घातांकी स्वरूपामध्ये, त्यामुळे बाकीचं आपल्याला काटछाट करायला सोपी गेली, है का नाही? पण तेच केलं. हा झालं. सर ते 6.0 कसं आलं? 6.0 कुठे आहे आता इथं? 0.01. हा आता 10चा वजा दुसरा घात म्हणजे काय? इकडे बघा, 10चा वजा दुसरा घात म्हणजे काय? 2 अंकानंतर दशांश. 10च्या स्वरूपात म्हणजे 1, आणि दुसरा अंक 0.0. कळलं का? 10चा वजा दुसरा घात म्हणजे 0.01. 10चा वजा 1 घात म्हणजे काय लिहिलं असतं तुम्ही? 0.1 लिहिलं असतं. 10चा वजा तिसरा घात म्हणजे काय लिहिलं असतं तुम्ही? 0.001 लिहिलं असतं. कळतंय का रिया? हा कळलंय. शेवटचा 1 मिनिट राहिलाय, पुढचा प्रश्न काही होणार नाही. ठीक आहे. आपण काय करूया, तास म्हणजे थांबूया हा, आणि लगेच रिजॉईन व्हा. 4 प्रश्न राहिलेत, 4 प्रश्न ते संपून टाकूया. ठीक आहे. शिकवलेलं समजते. निष्ठा गैरहजर राहू नका. एक तर उशिरा जॉईन झालाय, गैरहजर राहू नका बरं का. काल गैरहजर, निष्ठा गैरहजर होती, आराध्या काल गैरहजर होती. आराध्या गैरहजर राहू नका. हा ठीक आहे. अजून कुणाला काही अडचणी असतील, आज सुद्धा मी संख्याक्रमचा व्हिडिओ देणार आहे. कालचा व्हिडिओ सर्वांनी पाहिलेला नाहीये. कालचे 2 रेकॉर्डेड क्लास सर्वांनी अजून पाहिलेले नाहीत, कमेंट केलेल्या नाहीयेत. कमेंट सुद्धा करा व्हिडिओ बघितल्या. ओके. आवाज येतोय माझा? स्वाध्याय 9.2 मधला आपला प्रश्न चालू आहे, 4था प्रश्न. ओके. 4था प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. हा 3 गुणिले 0.5 भागिले 0.005 बरोबर यम. तर यम बरोबर किती? ठीक आहे. 3 गुणिले 0. बरं ठीक आहे, येईल आवाज. थोडं नेटवर्क कमी झालं असेल. आवाज येतो नाही, आवाज येतोय सर. आता येतोय आवाज? हो सर. येतोय आवाज. 3 गुणिले 0.5 काय येतं रे? 3 5 15, 1.5 येतं. 3 1.5. 1.5. ठीक आहे. त्यानंतर
0.005 बरोबर यम. हे सोडवायचे घातांकीच्या स्वरूपात घ्यायला 1.5 ला 10चा वजा 1 वा घात लिहिला मी. 5 ला काय लिहिलं 10चा वजा 3रा घात लिहिला. घात. ठीक आहे बरोबर यम. 5 त्रिक 15 3 ला 3 घातांकाची काय गेली वजा बाकी 10चा वजा 1 वजा 10चा वजा 3. ठीक आहे 3 बरोबर 10 वजा 1 वजा वजा अधिक अधिक 3 3 बरोबर 10चा दुसरा घात. बरोबर आहे 10चा दुसरा घात म्हणजे काय असतं सांगा रे 100 असतं. 0.03. नाही नाही अधिक 0.01. अधिक आहे अधिक आहे अधिक 2 आहे. 10चा दुसरा घात अधिक आहे 100 असतं 1 वर 2 शून्य. ठीक आहे हा 3 गुणिले 100 300. समजले प्रश्न. हो सर. हो सर. सर 1 मिनिट लिहून घेऊ. हा लिहून लगेच लिहून घ्यायचं पटपट लिहून घ्यायचं किंवा रेकॉर्डिंग क्लास देतो त्या सर लिहून घेऊ शकता. सर हा. पण तिथं आपण मायनस चिन्ह येतं ना दरवेळेस. कुठं ओके आता ह्यावेळेस धन आलंय ना पॉझिटिव्ह चिन्ह आले ना ह्यावेळेस. पॉझिटिव्ह असेल तर 1 वर तेवढे शून्य घ्यायचे. निगेटिव्ह असेल तर 1च्या मागे शून्य लावायचे. कळलं. हा मागच्या वेळेस काय होतं 10चा वजा दुसरा घात आलता 1 घेतलं शून्य घेतलं पॉईंट दिला आपण 0.01 झालं. आता पॉझिटिव्ह दुसरा घात आला 1 वर 2 शून्य द्यायचे. हम्म? हम्म. लिहून घेतलं स्वामीनी. हो सर. हा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा 5वा प्रश्न. .04 चा गुणाकार व्यस्त. ठीक आहे 0.04 चा काय करायचं गुणाकार व्यस्त करायचा आहे. आता गुणाकार व्यस्त तुम्ही शिकलाय का नाही गुणाकार व्यस्त. फक्त 0.04 हा जो दशांश पूर्णांक आहे याला व्यवहार्य पूर्णांकात मांडून घ्या. 0.04 म्हणजे काय असतं रे म्हणजे 4/100 असतं. बरोबर आहे का नाही. हा 0.04 म्हणजे काय 4/100 नसेल कळायचं असं करूया 0.04 गुणिले 100 अंशाला पण 100 न गुणूया छेदात काहीच नाही म्हणजे 1 आहे 1ला पण 100 न गुणूया गुणाकार केलं तर काय तर 4 चे 100 येतं. कळालं. समजते का हे मी लिहिलेलं माना हलवा समजत असेल तर. हो सर. हा 0.04 म्हणजे काय 4 चे 100 याचा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतो अंश छेदात आणि छेद अंशात. बरोबर आहे अंश छेदात जाईल आणि छेद अंशात जाईल. हा 4 चे 100 किंवा 0.4 यांचा गुणाकार व्यस्त काय झाला यांचा गुणाकार व्यस्त झाला 100/4 झाला. 100/4 म्हणजे काय असणार 100ला 4 भाग जरा उत्तर 25. 25 हे उत्तर पर्यायामध्ये आहे. चालेल समजतंय का. सर पण हा हो सर. डाऊट असेल तर विचारा. सर 25 का 1/25. 25 25 25 100/4 ना 100ला जर 4 म्हणलं 25 येणार ना. 1/25 कधी येतं 4/100 घेतलं तर 1/25 येतं पण या 4/100चा गुणाकार व्यस्त करायचा आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे छेदातली संख्या अंशामध्ये आणि अंशातली संख्या छेदामध्ये मग 100/4 काय येतं 25 येतं. बरोबर आहे. हो. हा पुढचा प्रश्न आपण सोडूया 6वा प्रश्न. .003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54. तर
एक्स बरोबर किती? 10च्या घातांकित स्वरूपात घ्या. सोडून दाखवू का सोडवता? सोडवतो सर आम्ही. बरं सोडवा. सोडवतो. शून्य पॉईंट शून्य शून्य तीनला काय घ्यायचं? 10चा वजा तिसरा घात लिहायचा. 0.03चा काय लिहायचं? 10चा वजा दुसरा घात लिहायचा. 0.3चा काय लिहायचं? 10चा वजा 1वा घात घ्यायचा. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी त्यांचे. सर आलं उत्तर. बर काय आलं उत्तर? वीस हजार. बर सर उत्तर आलं. ओके, बघूया सोडूया आपण. 0.003 त्याऐवजी मी लिहितोय 3 गुणिले 10चा वजा तिसरा घात. 0.03 ऐवजी मी लिहितोय 3 गुणिले 10चा वजा दुसरा घात. 0.3 ऐवजी मी लिहितोय 3 गुणिले 10चा 1वा घात. ठीक आहे. आणि 0.54 याच्या ऐवजी लिहितोय 54 गुणिले 10चा वजा दुसरा घात. तुला काही अडचण आहे? आवाज येतोय माझा ऐकू? नाही सर. हो हो सर. सर. आता मी मांडतोय फक्त 3 गुणिले 3. आता सर्व घातांक एका बाजूला येत होते. मी पहिला 10चा वजा तिसरा घेतला 0.03च्या ऐवजी. दुसरा 0.03च्या ऐवजी 10चा वजा दुसरा लिहिला. 0.3 10चा वजा 1 घेतला गुणिले एक्स बरोबर 54 गुणिले 10चा वजा दुसरा. आता मी काय करतोय? ही जी घातांकित संख्या आहेत ना गुणाकारातल्या, त्याची बेरीज करून घेतोय ऍट अ टाइम. चालेल का? माझा आवाज ऐकू येतोय ना? हो. हा, हो सर. तर याची बेरीज करून अडखळतोय घेतोय. सर. हा हो सर, थोडा अडखळतोय. बर, म्हणजे नेटवर्क कमी होते थोडं, मला पण जाणवतं इथं. हा, 3 गुणिले 3 गुणिले हे जे 10च्या घातांकित आहेत यांची आता गुणाकाराच्या स्वरूपात आहे. यांची काय होते? घातांकाची काय होणार? बेरीज होणार. -3 -2 -1 किती झाले रे? 6 -6 होणार. वजा 6 गुणिले एक्स बरोबर 54 भागिले 10चा वजा दुसरा घात. ठीक आहे. आता बघा एक्स बरोबर 54 गुणिले 10चा वजा दुसरा घात 3 गुणिले 10चा 6वा घात. हे सोडवा. 3 भाग झाला 18 त्रिक 54 3 भागातला. 18ला भाग झाला 3 संग 18. 6ला भाग झाला 3 दोन्ही 6. ठीक आहे. काय आलं? 2 आलं. आता राहिले घातांकित संख्या भाग करायला 10चा वजा दुसरा घात वजा 6वा घात. म्हणजे 10चा वजा दुसरा घात आणि 10चा वजा 6वा घात भाग करत आहे. घातांकाची काय होते? पाणी लिहा बरं. वजाबाकी होते. घातांकाची काय होते? वजाबाकी. समजते का मी काय करतोय ते? निष्ठा हा, हा? माईक म्यूट कर अनुष्का. 10चा वजा दुसरा घात वजा 10चा 6वा घात म्हणजे काय तर अधिक 6वा घात. 6 मधून 2 गेली किती राहतात? 10चा 4था घात राहतो. बरोबर आहे. इथपर्यंत समजले सगळ्यांना? हा, मग 54ला जर 3 गुणिले 3 भागलं उत्तर 2 आलं. आणि 10चा वजा दुसरा भागिले 10चा वजा 6वा घात याच्याऐवजी काय आलं? 10चा 4था घात आलं. 10चा 4था घात म्हणजे काय? तर 10 वर किती? 1 वर किती? 4 शून्य. 10चा 4था घात याचा अर्थ काय होतो? 1 वर 4 शून्य असा अर्थ होतो. 1 वर किती शून्य घ्यायचे? 4. 1 2 3 4. मग आता हे 10,000 झाले. 10,000 गुणिले 2 करा, उत्तर येतं 20,000. पर्याय क्रमांक 4 येतो. सर 4 घातांक आहे म्हणून 4 शून्य घेतले ना? हा, 10च्या वरी 10चा घात 4 आहे म्हणून 1 वर मी 4 शून्य घेतले. कळलं? तर वरचे सगळे घातांक वजामध्ये आहेत ना? हो की.
आपण हे सोडून घेतलं ना, 10चा वजा दुसरा भागिले 10चा वजा 6वा, मग अधिक 10चा चौथा आलं ना. हे काय इथे कोपऱ्यात काय केली मी इथे कोपऱ्यात बघा, बॉक्स केलं बघा इकडे. सर म्हणजे तिथं -3 गुणिले 10चा वजा दुसरा घात गुणिले 10चा वजा 1 घात आहे. हा, मग त्याची तिथे बेरीज केली. वजा वजा अधिक होणार, मग त्यांची बेरीज 10चा हा वजा 6वा घात आला. त्याच्यानंतर मग चिन्ह त्याच्यानंतर अधिक येणार का? त्याच्यानंतर सांगतो की त्याच्यानंतर हे जे आहे ही जी संख्या आहे ती खाली छेदामध्ये गेली. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 10चा 6वा घात छेदामध्ये गेलं. बरोबर आहे. हं. हा, घातांकाची काय करायची, वजाबाकी करायची. घातांकाची काय करायची, वजाबाकी. किंवा असे म्हणू शकता, हे बघा, 10चा वजा दुसरा घात भागिले 10चा वजा 6वा घात. एक अजून एक घातांकाचा नियम आहे बघा, एक छेद ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू ए रेस टू एम. जर छेदातली जर वजा घातांक जर अंशात घेतला तर तो धन होतो. हा एक नियम आहे घातांकाचा, माहिती आहे तुम्हाला, माहित आहे का? हा, मग 10चा वजा दुसरा घात 10चा वजा 6वा घात छेदात आहे, त्याला जर मी अंशात घेतलं तर 10चा अधिक 6वा घात होतो. कळतंय? सर इथं भाग कसा घालवला समजलं नाही. कुठं? 54 गुणिले 3. 54 गुणिले 10चा दुसरा घात. अगं 54ला मी खालच्या 3 भाग घातलाय, खाली 27 आहे, ते खाली 3 गुणिले 3 गुणिले 3 27. 27 वाली 54 उत्तर येतं 2. ठीक आहे, परत दाग सांगतो तुम्हाला एकदा, तुम्ही कन्फ्यूज करून घेताय. इकडे बघा, 54 भागिले 3 गुणिले 3 उत्तर 2 येतं. एवढंच का आलं असेल सगळ्याला? हा, आता बघा, मग राहिलं काय, घातांकी संख्या राहिल्या फक्त 10चा वजा दुसरा घात भागिले 10चा वजा 6वा घात. आता जे छेदातलं आहे, छेदातल्या घातांचा अंशात गेला तर काय होतो, धन होतो. छेदातल्या घातांक अंशात गेला काय होतो, धन होतो. तो होतो 10चा 6वा घात. ठीक आहे, आणि त्यांचा गुणाकार होतो. इथपर्यंत काय आले? इथपर्यंत काय आले का? हो तर म्हणा. नेटवर्क गेलं तर बघा, परत तुम्हाला हा प्रश्न सोडून दाखवतो, शॉर्टकट मध्ये घेतो. ठीक आहे, काय आपल्याला आलं होतं, एक्स बरोबर 54 गुणिले 10चा वजा दुसरा घात 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 10चा वजा 6वा घात. ठीक आहे, लक्ष इकडे द्या सगळ्यांनी. आता ह्या 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे काय असतं रे, 27 असतं. काय असतं हे, 27 आहे. 27 गुणिले 2 54 येतं, म्हणजे 2 याचा भागकारी. हे 2 तर आलं, कळाले सायली? हो सर समजलं. आता राहिले घातांकाचं स्वरूप राहिलं, तर घातांकाचं लक्ष द्यायचं. इकडे बघा, आता 10चा वजा 2 अंशात आहे, 10चा वजा 6वा घात छेदात आहे. छेदातला घातांक जर आपण अंश घेतला तर तो गुणाकाराच्या स्वरूपात धन होतो. तो घातांक धन होतो. ठीक आहे, 10चा वजा 6वा घात छेदात होता, तुम्ही अंशात दिला, तो 10चा अधिक 6वा घात झाला. तो का झाला, त्याचा एक नियम आहे. एक नियम आहे घातांकाचा. कोणता नियम आहे? ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू ए रेस टू एम. हा नियम आहे. काल इथपर्यंत? हो सर. हा, आता घातांकाचं काय आहे, गुणाकार आहे, पाया समान आहे. घातांकाची काय होणार, बेरीज होणार. 6 मधून 2 गेले, किती राहिले? 4. 4. म्हणून 2 गुणिले 10चा चौथा घात हे उत्तर आले. आता समजले सगळ्यांना? ते 10चा दुसरा घात आणि 10चा 6वा घात झाला ते तर एकदा सांगा. काय सांगायचंय? ते 10चा वजा दुसरा घात गुणिले 10चा 6वा घात. हा, 10चा वजा दुसरा घात गुणिले 10चा 6वा घात ही घातांकी संख्येचं काय आहे, गुणाकार आहे. मग घातांकाची काय होणार, बेरीज होणार. हा, वजा 2 अधिक 6 उत्तर काय येतं, सांगा अनुष्का? 4. म्हणून 10चा चौथा घात उत्तर आले. कळालंय? हो सर. मग 2 गुणिले 10चा चौथा घात
10चा चौथा घात म्हणजे काय रे? 1 वर 4 शून्य, 1 2 3 4. ओके. आणि 2 गुणिले 10,000 करा तर काय तर 20,000. तर तुमचं पर्याय क्रमांक 4. कळाले आता सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. आपण जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे. आजचा पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे. काही नाही, घातांक खूप सोपं आहे. घातांकाचे नियम वाचून घ्या एकदा. 7वीचं पुस्तक काढा, सातवीचं किंवा 8वीचं पुस्तक काढा, किंवा याच्या पुढचा टॉपिक आहे घातांक. ही व्यवहारी अपराध, 8वी स्कॉलरशिप मध्ये पुढला टॉपिक आहे घातांक. घातांकाचे नियम एकदा वाचून घ्या. एकदा प्रॅक्टिस करतो. घातांकाच्या नियमानुसार खूप सोपं जातं बरं का. 11वी 12वीला गेल्यानंतर तुम्हाला ही घातांकाचे नियम खूप वापरावे लागतात. त्यामुळे प्रॅक्टिस करून घ्या 11वी 12वीला गेल्यावर, इंजिनिअरिंगला गेल्यावर की. हा, त्यामुळे पुढच्या प्रश्नाकडे आपण चालू करूया. पुढचा प्रश्न आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे. 7वा प्रश्न, नवनीत स्वाध्याय 9.2 मधला. 2.04 गुणिले 0.05 बरोबर किती? आता हा तर खूप सोपा आहे. सर याला 10च्या घातांकामध्ये कन्वर्ट करून सोडायला. घातांकात करा किंवा तसाच गुणाकार करा, चालतंय. पर्यायामध्ये अपूर्णांकाचं उत्तर आहे. घातांकाच्या स्वरूपात नाही घेतलं तरी चालतंय. सर आलं उत्तर. पर्याय बघा ना पुस्तकात. करा गुणाकार डायरेक्ट. सर आलं उत्तर. 0.010. बर, ठीक आहे. 0.102. 0.102. ओके. गुणाकार करूया पहिल्यांदा. मी ते घातांकी स्वरूपात घेत नाही, काही नाही. मी पर्यायामध्ये बघितलं, पर्यायामध्ये मला उत्तर कसं हवंय, तर पर्यायामध्ये मग उत्तर दशांश अपूर्णांकाचं हवंय. मी डायरेक्टली गुणाकार करतोय. 5 ने मी 2.04 गुणतोय डायरेक्टली. ठीक आहे. 5 चोक 20, हातचे आले 2, 5 0 0, 2 ला 2, 5 2 10. ठीक आहे. किती अंकानंतर दशांश आहे? पहिल्या ह्याच्यामध्ये 2 अंकानंतर दशांश आहे, दुसऱ्या ह्याच्यात 2 अंकानंतर दशांश आहे. याचा अर्थ 4 अंकानंतर मला दशांश द्यायचे. बरोबर आहे. 1 2 3 4.0. माझं उत्तर काय आलं? 0.102 लिहा किंवा 0 लिहा. ह्याच्या पुढच्या शून्याला काही किंमत नसते, म्हणून हे उत्तर 0.102 लिहिले तरी चालतं. कळलं? समजले? हो सर. हो सर. अशा पद्धतीने आपण आज दशांश अपूर्णांकाचे दोन्ही स्वाध्याय सोडवलेत. उद्या सुद्धा आपण 9.3 आणि 9.4 एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत, एकाच तासामध्ये घेणार आहोत उद्या सुद्धा. ठीक आहे. थोडं जास्त वेळ होईल. आज थोडं जास्त वेळ झाला आपला तास. लॅपटॉपला चार्जिंग करून ठेवली होती. 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला आज. ठीक आहे. हा, तर परत काही सूचना आहेत लक्षात घ्या. तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिली जाणार आहे. ती ऑनलाईन आज मी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देईन. ऑनलाईन टेस्ट सोडवायची. त्याचबरोबर जे रेकॉर्डिंग क्लास आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पाहिजेत. असं काही नाही की सर झूमला शिकवतील तेव्हाच मी करेन, असं काही नाहीये. मी आपल्याला क्लासचं स्वरूप काय सांगितलं सुरुवातीला? रेकॉर्डिंग प्लस झूम सांगितले का नाही? मग रेकॉर्डिंग क्लास सुद्धा बघणं काळजीपूर्वक तुमची जबाबदारी आहे. तुम्ही बघितलाच नाही तर तुम्ही म्हणा सर तुम्ही मला शिकवलंच नाही तर असं चालणार नाही. ठीक आहे. तर रेकॉर्डिंग क्लास जो दिलेला आहे तो सुद्धा काळजीपूर्वक पाहायचा आहे. ठीक आहे. त्यामध्ये पण खूप चांगलं शिकवलेलं समजतंय. ठीक आहे. म्हणजे सर याच लाईव्हचं रेकॉर्डिंग का? म्हणजे याच लाईव्हचा रेकॉर्डिंग का? नाही नाही नाही, बुद्धिमत्तेचं देतोय ना मी सध्या पॅरलली. संख्याचे क्रम वगैरे व्हिडिओ देतोय ना बुद्धिमत्तेचे, ते सुद्धा पाहायचे. ठीक हो आहे. ते पण. हा, आणि जर तुम्हाला अडचण आज काय करायचंय, हे जे शिकवलेले प्रश्न आहेत ते न बघता सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आज. हा, कुठे अडचण आली तर वहीत बघायचंय. नाही तर या क्लासचा रेकॉर्डिंग क्लास मी देणारच आहे. या क्लासचा सुद्धा रेकॉर्डिंग क्लास करतो आपण. ठीक आहे. हा, टेस्ट किती मार्काची? टेस्ट आता बघूया 20 मार्काची असेल. कोणते विषय? आता आपल्याला विषय किती आहे स्कॉलरशिप नसला तेवढ्या विषयाची असणार आहे. दररोज एका विषयाची असणार. ठीक आहे. हा, तर अभ्यास करा. रेकॉर्डिंग क्लास बुद्धिमत्तेची देतोय, तर पॅरलली सुरू केले बुद्धिमत्ता लवकर तुमच्यासाठी, तर ते करा. पुन्हा म्हणत बसायचं नाही सर तुम्ही झूमवर शिकवाल तेव्हाच आम्ही करतो. तर रेकॉर्डिंग क्लास पण व्यवस्थित पाहायचा आहे. रेकॉर्डिंग क्लास त्या घटकाची सगळी संपल्यानंतर मी होमवर्क सुद्धा देणार आहे बुद्धिमत्ता विषयाचा.
तो बुद्धिमत्ता विषयाचा होमवर्क सुद्धा करायचा आहे. त्यात काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स पण सांगायचे. लक्षात घ्या, डाऊट्स सांगताना आपल्यावर झूमच्या ग्रुपवरच डाऊट सांगत चला. तुम्ही वैयक्तिक डाऊट्स मला टाकला की माझ्या व्हॉट्सअपला खूप मेसेजेस असतात, 200-300 ग्रुप आहेत, तुमचे मेसेज खाली जातात, त्यामुळे कधी बघणं पण होत नाही. त्यामुळे तुमचे जे डाऊट्स आहेत ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, म्हणजे जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरच टाकत जा. ग्रुपवर डाऊट्स लगेच दिसतो. ठीक आहे, काही अडचण आहे तर आज सुद्धा दुपारी रेकॉर्डिंग क्लास दिले जातील. दुपारपर्यंत आजचे जे 9.1 आणि 9.2 स्वाध्याय शिकवलाय तो पुन्हा एकदा न बघता सोडवायचा आहे. न बघता सोडवताना बऱ्याच अडचणी जाणवतात, त्यावेळेस मग तुम्ही वहीत बघू शकता. आणि वहीत बघितल्यानंतर मग आज संध्याकाळपर्यंत हा रेकॉर्डिंग व्हिडिओ जो आहे तो युट्यूबला येईल आज संध्याकाळपर्यंत, आणि तुम्ही तिथं युट्यूबला जाऊन पाहू शकता. ठीक आहे, काल काही अडचण कुणाला? नाही सर. हा, आणि गैरहजर राहू नका. आज पण खूप विद्यार्थी गैरहजर आहेत. ठीक आहे, हा, थांबूया आपण.